ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आता बातमी पाहूया। धाराशिव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि पालकमंत्री यांच्यात जोरदार जुंपली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टोले लगावलेत। नरेंद्र मोदींच्या सभेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। कसं ते पाहूयात। माझ्यासारख्या निष्क्रिय माणसाला की ज्यानं काहीच काम केलं नाही त्या माणसाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला इतका खाटाटूप का करावा लागायलाय। विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांना थेट प्रश्न विचारलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धाराशिवमधल्या सभेच्या मुद्द्यावरून ओमराजे निंबाळकरांनी चांगलीच टोलेबाजी केली। महायुतीच्या नेत्यांनी ओमराजे निंबाळकरांना निष्क्रिय खासदार असं संबोधलं होतं। त्यावरूनच ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा संदर्भ देत हिशेब चुकता केलाय। आता माझ्यासारख्या निष्क्रिय माणसाला की ज्यानं काहीच काम केलं नाही त्या माणसाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला इतका खाटाटूप का करावा लागायलाय। माझं काहीच काम नाही, मी जर काहीच काम केलं नसेल तर मग इतका ताण का करावा लागायलाय, हा प्रश्न आहे। ओमराजे निंबाळकरांनी विचारलेल्या प्रश्नाला आणि केलेल्या टीकेला पालकमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची धाराशिवमध्ये सभा का आणि कशासाठी झाली हे ओमराजे निंबाळकरांना समजणार नाही असा जोरदार पलटवार केला। आतापर्यंत भावनेचं राजकारण झालं, इथून पुढे हे विकासाचं राजकारण असणार आहे। विकासाची गंगा पाहिजे आणि जो 18 ते 29 वयोगटातला जो तरुण आहे तो फक्त मोदी आणि विकास याच्याशिवाय बाकीचं काहीही बघत नाही। त्याच्यामुळे कुठलीही भूलथापा, ते गोड बोलणं, मग आणखी काय नाटकं या ठिकाणी आता थारा देणार नाही। धाराशिव लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे। मतदानासाठी आता अवघे 7 दिवस शिल्लक राहिलेत। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारसंघात प्रचाराला चांगलाच वेग देण्यात आलाय आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती। पण या मुद्द्यावरूनही ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांनी नेहमीप्रमाणे राजकारण केलं। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।